नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। पोलीस भरती 2022 लक्षात घेऊन आपण फास्ट ट्रॅक बॅच जीके ची चालू केलेली आहे। त्याच्याशी रिलेटेड इतिहासाचा आधुनिक इतिहासामधला दुसरा भाग आपण सादर करतोय। यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आग्रहाची विनंती आहे, ज्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अनेक विद्यार्थी जे क्लास लावू शकत नाहीत त्यांनाही याचा उपयोग होईल। हे व्हिडिओ पूर्णपणे मोफत आहेत, हेही लक्षात घ्या। सर्व जीकेतील विषयांचे व्हिडिओ आपण जास्तीत जास्त लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे डेली अपडेट्स आपल्या चॅनल विषयी तुम्हाला मिळायच्या असतील तर बेल आयकन नक्की प्रेस करा। तर आजचा व्हिडिओ आहे इंग्रजी सत्तेची भारतातील स्थापना। मग भारतामध्ये युरोपियन का आले, त्यांना नव्या व्यापारी मार्गांचा शोध लावण्याची गरज का लागली, याचा अभ्यास आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे। त्याच्याशी रिलेटेड जे वन लाइनर प्रश्न आहेत तेही आपण अभ्यासलेले आहेत। लक्षात घ्या मित्रांनो, इथं इतिहास शिकवत असताना तुमच्या मेन अडचणी मी लक्षात घेऊन इतिहास शिकवत आहे। जसं अनेकांच्या सनावळी लक्षात राहत नाहीत, तर आपण इतिहास कसाही न अभ्यासता कालानुक्रमेच अभ्यासणार आहोत। त्यातल्या महत्त्वाच्या कुठल्या घटना किंवा कुठल्या सनावळी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत हेही मी त्यानुरूप सांगणार आहे। फळ्यावर अत्यंत शॉर्ट्स मध्ये तुम्हाला पॉइंट्स लिहून देणार आहे। जसं पहिला आपला जो व्हिडिओ झाला नव्या व्यापारी मार्गांचा शोध, त्याच्यामध्ये जे व्यापारी होते, मग बार्सोलोमेव डायस असेल, कोलंबस असेल किंवा वास्को द गामा आहे, अमेरिगो वेस्पुसी आहे, फर्डिनांड मॅगलन आहे, त्यांचे शॉर्ट पॉइंट्स लिहून दिले होते। फक्त ते पॉइंट्स तुम्ही नोट डाऊन करणं गरजेचं आहे। त्यामुळे व्हिडिओ उगाचच स्किप न करता तो व्यवस्थित पहा, जेणेकरून परीक्षेला तुमचा एकही मार्क जाणार नाही। तर आज आपण भारतातील इंग्रजी सत्तेची स्थापना पाहणार आहोत। इंग्रज भारतामध्ये आले त्याआधी कोण आले होते भारतामध्ये, का पहिले इंग्रजच येणारे होते? तर तसं नाही आहे। भारतामध्ये ज्या परकीय सत्ता म्हणजे युरोपियन सत्ता येण्याचा एक विशिष्ट क्रम आहे। त्याच्यामध्ये पहिल्यांदा भारतामध्ये आलेले होते पोर्तुगीज। म्हणजे सर्वात भारतामध्ये अर्थात भारतीय भूमीवर पाय ठेवणारा पहिला युरोपियन प्रवासी किंवा पोर्तुगीज प्रवासी कोण, तर वास्को द गामा। बरोबर आहे। त्यावेळेला मी सांगितलं पण तुम्हाला की वास्को द गामा स्वतः बरोबर येताना 5 ते 6 जहाज घेऊन आला होता आणि भारतामधले सर्व कच्चा माल जो त्याला व्यापारासाठी उपयोगी पडणार आहे तो त्याने 5 ते 6 जहाजामध्ये भरून घेऊन गेला स्वतःच्या देशामध्ये। आणि तिथे गेल्यानंतर त्याच्यावर कच्च्या मालावर प्रक्रिया करून पक्का माल बनवला आणि तोच सर्व देशांमध्ये किंवा आग्नेय आशियाशी व्यापार करण्यासाठी त्याने वापरला। आणि त्यामुळे अनेक देशांना, युरोपियन कंट्रीजना हे समजलं की भारतामध्ये व्यापार करणं हे अतिशय सोपं आहे आणि फायदेशीर आहे। कारण त्यामुळे ते लोक भारताला स्वर्णभूमी असं म्हणायला लागले। का तर सोन्यासारखी भूमी आहे भारताची, ज्याच्यातील कच्च्या मालाचा आपल्याला व्यापारासाठी पुरेपूर वापर करता येईल, हे युरोपियन देशांनी ओळखलं होतं। आणि म्हणूनच भारतीय भूमीवर जो पहिला पाय ठेवणारा युरोपियन होता किंवा प्रवासी होता तो आहे वास्को द गामा। तो होता पोर्तुगालचा आणि म्हणूनच आपण त्याला पोर्तुगीज खलाशी असं म्हणतो। तर त्याचा झालेला फायदा बघून भारतामध्ये पहिले येणारे परकीय कोण असा जर प्रश्न विचारला तर भारतामध्ये पहिले येणारे परकीय होते पोर्तुगीज। पोर्तुगीजांनंतर डच आले भारतामध्ये, डचांनंतर इंग्रज आले आणि इंग्रजांनंतर फ्रेंच आले। त्याच्यामुळं युरोपियन देश भारतामध्ये जे व्यापार करायसाठी आलेले त्यांचा जर आपल्याला क्रम विचारला तर पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच असं सांगायचं आहे। हे जे डच, इंग्रज, फ्रेंच आहेत हे 17व्या कालखंडामध्ये भारतामध्ये आले। त्याच्यामुळं याच्यामध्ये आपल्याला हा क्रम लक्षात ठेवणं गरजेचं आहे, पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच। मात्र आपण ह्यांचा सगळ्यांचा फारसा अभ्यास करत नाही। तर आपण कुठला करायचा आहे तर इंग्रजांचा जो कालखंड आहे, ज्याच्यामुळे आपल्याला आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासाला आला आणि ज्यामध्ये आपण जास्त करून इंग्रजांचा अभ्यास करतो। अर्थात फ्रेंचांचा अभ्यास आपण कर्नाटक युद्धांशी रिलेटेड आहे तो करतो। त्यामुळं किंवा पोर्तुगीजांविषयी जर लक्षात ठेवायचं झालं तर फक्त 2 पॉइंट लक्षात ठेवायचे। सर्वात प्रथम भारतीय भूमीवर व्यापारासाठी येणारे युरोपीय कोण, तर पोर्तुगीजांनी जो छापखाना आहे तो भारतामध्ये आणला। त्यामुळं
परकीय जे भारतातील छापखान्यांचे जनक बोलले जातात असे युरोपीय कोण आहेत तर ते पोर्तुगीज आहेत. पोर्तुगीजांनी भारतामध्ये छापखाना आणला. पोर्तुगीजांनी तंबाखू हे जे तंबाखू आहे ते उत्पादन भारतामध्ये पोर्तुगीजांनी आणलं. त्याच्यामुळे ह्या गोष्टी पोर्तुगीजांविषयी लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचं आपण इंग्रजी सत्तेचा अभ्यास करणार आहे किंवा इंग्रज लोकांचा अभ्यास करणार आहे. त्यामुळे आपल्याला इथल्या महत्वाच्या गोष्टींचा आपण अभ्यास करूया. तर इंग्रजां भारतामध्ये येण्यासाठी त्यांनी एका कंपनीची स्थापना केली आणि त्या कंपनीचं नाव होतं ईस्ट इंडिया कंपनी. या ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये झालेली नव्हती. बऱ्याच विद्यार्थ्यांना हा संभ्रम आहे की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये झालेली असेल असं वाटतं. मात्र ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना भारतामध्ये झालेली नव्हती, ती लंडनमध्ये झालेली होती. आणि ही स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये झालेली होती. 31 डिसेंबर 1600. आपण म्हणतो इंग्रज भारतामध्ये 1600 मध्ये आले, पण ऍक्च्युअली ते 1600 मध्ये आले नव्हते. 1607-8 पर्यंत ते भारतामध्ये आले. लंडनमध्ये 31 डिसेंबर 1600 मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. आणि ही ईस्ट इंडिया कंपनीचा उद्देश हा होता की भारतामध्ये व्यापार करायचा आहे किंवा जे पूर्वेकडील देश आहेत त्या पूर्वेकडील देशांशी व्यापार करणे हा या कंपनीचा उद्देश होता. आणि जास्तीत जास्त काय तर भारताशी व्यापार करणे हा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे कंपनीचा उद्देश काय, भारताशी व्यापार. तसंच पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची जी सनद आहे किंवा परवानगी आपण आपल्या भाषेमध्ये म्हणू, ही सुरुवातीला परवानगी राणी एलिझाबेथ यांनी दिली होती. कुणाला? ईस्ट इंडिया कंपनीला. मग ही सुरुवातीला परवानगी जी होती ती फक्त 15 वर्षासाठी होती. किती वर्षासाठी? 15 वर्षासाठी. पूर्ण म्हणजे कायमस्वरूपीची ही सनद नव्हती, 15 वर्षासाठी दिलेली होती. कालांतराने ती रद्दही झाली. त्यानंतर राजा जेम्स पहिला हा गादीवर आला आणि त्याने कंपनीला कायमस्वरूपी व्यापाराची सनद दिली. त्याने राजा जेम्स पहिला याने 1909 मध्ये कायमस्वरूपी व्यापाराची सनद दिली. आणि ही कायमस्वरूपी व्यापाराची सनद घेऊन सर थॉमस रो हा जो इंग्रज वकील आहे, सर थॉमस रो काय आहे? इंग्रज वकील आहे. इंग्रज वकील आहे. या वकिलाला या राजा जेम्स पहिला याने भारतामध्ये पाठवलं. त्यावेळेला म्हणजे इंग्रज सत्ता ज्या वेळेला भारतामध्ये आली त्यावेळेला भारतावर नियंत्रण होतं ते एका मुघल सम्राटाचं आणि त्याचं नाव होतं जहांगीर. तर तो मुघल सम्राट होता जहांगीर. त्याच्याकडे राजा जेम्स पहिला याने कुणाला पाठवलं? सर थॉमस रोला. किती साली? तर 1615 मध्ये पाठवलं. आणि कशासाठी? की कायमस्वरूपी व्यापाराची सनद मिळावी, त्यासाठी भारतामध्ये व्यापार करता यावा, यासाठी व्यापारी सवलती मिळवण्यासाठी हा सर थॉमस रो जो इंग्रजी वकील होता तो भारतामध्ये आला. आणि त्यानंतर इंग्रजांच्या सुरुवातीला भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वखारी झाल्या. त्यातली भारतामध्ये इंग्रजांची पहिली वकार सुरत येथे झाली, म्हणजे गुजरात राज्यामध्ये झाली. मग सुरत येथे पहिली वकार इंग्रजांची निर्माण झाली. त्यानंतर संपूर्ण भारताचा किनारपट्टीय भाग आहे, म्हणजे अगदी गुजरात पासून पश्चिम बंगाल पर्यंत जो भारताचा म्हणजे अशा टाईपचा किनारपट्टीचा जो भाग आहे इकडचा, म्हणजे इकडं गुजरात आहे आणि इकडं पश्चिम बंगाल आहे. तर गुजरात, इकडं मुंबई आहे, इकडं हे आहे मद्रास, आणि इकडं पश्चिम बंगाल म्हणजे इकडं कोलकाता, इकडं काय आहे मद्रास, आणि इकडं काय आहे मुंबई, आणि इकडं काय आहे सुरत. तर अशा पद्धतीनं सुरत, मुंबई, मद्रास म्हणजे सुरुवातीला सुरत येते, नंतर मद्रासमध्ये, नंतर कोलकाता येते, नंतर मुंबईमध्ये, असं पूर्ण भारताचा पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा इथं इंग्रजांनी हळूहळू सुरुवातीला वसाहती स्थापन केल्या. त्यातली पहिली वसाहत होती ती कुठे होती? सुरत येथे स्थापन केलेली होती. अनेक वेळेला आता इकडे लक्ष द्या, ह्याच्यामध्ये मी तुम्हाला पोलीस परीक्षेला जे प्रश्न विचारले जातील त्याचे जे वन लाइनर आहेत ते इथंच ह्या नोट्सद्वारे ऑलरेडी तयार झालेले आहेत. जसं ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? 31 डिसेंबर 1600. स्थापना कुठं झाली होती? लंडनमध्ये. ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना करण्यामागचा उद्देश काय? तर भारताशी व्यापार करणे किंवा पूर्वेकडील एशियन देशांशी व्यापार करणे. पूर्वेकडील देशांशी व्यापाराची सुरुवातीला सनद कुणी दिली होती ह्या ईस्ट इंडिया कंपनीला? तर राणी एलिझाबेथने दिली होती. आणि ही सनद किती वर्षांसाठी होती? 15 वर्षांसाठी होती.
कंपनीला कायमस्वरूपी व्यापाराची सनद देणारा राजा कोण? तर ब्रिटिश किंवा इंग्रज राजा कोण होता? राजा जेम्स पहिला याने 1609 मध्ये त्यांना व्यापाराची कायमस्वरूपी सनद दिली। त्यानंतर ह्या राजाने कुठल्या वकिलाला भारताकडे पाठवलं व्यापारी सवलती मिळवण्यासाठी? तर सर थॉमस रो ह्या वकिलाला 1615 मध्ये व्यापारी सवलती मिळवण्यासाठी कुठं पाठवलं? भारतामध्ये पाठवलं। त्यावेळेला भारतावर नेतृत्व करणारा मुघल बादशाह कोण होता? तर बादशाह जहांगीर होता, मुघल बादशाह होता। आणि त्यानंतर सुरुवातीला वखारीची ठिकाणं कुठं होती? सुरत, मद्रास, कोलकाता, मुंबई ही सुरुवातीची वखारीची ठिकाणं होती। इंग्रजांची पहिली वखार कुठे स्थापन झाली होती? तर सुरत येथे स्थापन झाली होती। हे जे सर्व शॉर्ट नोट्स दिले ते तुम्ही नोट डाऊन करायचे। शिवाय इथं जे परकीय आहेत किंवा युरोपीय आहेत त्यांचा भारतामध्ये येण्याचा क्रम कसा आहे? पोर्तुगीज, डच, इंग्रज आणि फ्रेंच असा आहे। द्वारे तुम्हाला इंग्रजांचे कशा पद्धतीने भारतामध्ये एंट्री झाली किंवा कशा पद्धतीने ते भारतामध्ये आले, त्यासाठी स्थापन केलेली कंपनी कोणती, त्याच्याशी रिलेटेड सर्व माहिती तुम्हाला मिळाली असेल। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। महत्त्वाचे वन लाइनर प्रश्न। भारतात व्यापारी सवलती मिळवण्यासाठी आलेला इंग्रज वकील कोण होता? सर थॉमस रो। भारताशी कायमस्वरूपी व्यापाराची सनद देणारा ब्रिटिश सम्राट कोण होता? राजा जेम्स पहिला। ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कधी झाली? 31 डिसेंबर 1600। इंग्रजांची भारतातील पहिली वखार कोणत्या ठिकाणी होती? सुरत, गुजरात।